उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्यानं धरणाच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ झालेली आहे। धरण आता 100% उंबरठ्यावरती पोहोचलेलं असून पूर नियंत्रणासाठी भीमा नदी पात्रात 60,000 क्युसेक पेक्षा अधिक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। यामुळे भीमा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झालेली असून नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून अतिसतर्कतेचा इशारा दिलाय। आज 28 जुलै 2026 रोजी संध्याकाळी 6 वाजताच्या ताज्या अहवालानुसार दौंड येथील नदी मापन केंद्रावरून उजनी धरणात 55,587 क्युसेक वेगानं पाण्याची मोठी आवक होत आहे। धरणात येणारी ही आवक पाहता धरणाच्या सांडव्यावरून भीमा नदी पात्रात 60,000 क्युसेक आणि पॉवर हाऊस मधून 1,600 क्युसेक असा एकूण 61,600 क्युसेकचा विसर्ग नदीत सुरू आहे। मुख्य कालव्यातून 2,500 क्युसेक, बोगद्यातून 900 क्युसेक, सीना माढा उपसा सिंचन योजनेतून 280 क्युसेक, दहिगाव उपसा सिंचन योजनेतून 90 क्युसेक असा विसर्ग सुरू आहे। पाणी पातळी 496.820 मीटर इतकी आहे, तर उपयुक्त पाणी साठा हा 53.46 टीएमसी म्हणजेच 1,513.85 दशलक्ष घनमीटर म्हणजेच 99.78%। एकूण पाणी साठा हा 117.11 टीएमसी इतका आहे। पाण्याचा विसर्ग वाढवल्यानं भीमा नदीकाठच्या सखल भागातील नागरिकांना पाटबंधारे विभाग आणि जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलाय। कोणत्याही परिस्थितीत नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये, तसंच नदीपात्रातील मोटारी, शेतीचं साहित्य आणि जनावरं तात्काळ सुरक्षित स्थळी हलवण्याचं आवाहन करण्यात आलंय। उजनी धरणातील उपयुक्त पाणीसाठा हा 99.78% वरती पोहोचल्यानं बळीराजा सुखावला असला तरी आवक पाहता विसर्गात गरजेनुसार बदल केला जाऊ शकतो। प्रशासनाच्या सूचनांचं काटेकोरपणे पालन करा। ताज्या अपडेटसाठी पाहत रहा HPN मराठी न्यूज।